तर स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये स्ट्रेस अँड स्ट्रेन ह्याच्यावरचा हा प्रॉब्लेम आहे. ए स्टील रॉड 900 mm लॉंग, एल ची व्हॅल्यू दिलेली 900 mm. तर तुम्ही फॉर्म्युले, त्याची युनिट्स, मिनिंग, प्रत्येक सिम्बॉल कसा असतो हे सगळं फॉर्म्युलांच्या लिस्टमध्ये बघून घ्या. ती लिस्ट स्ट्रेंथ ऑफ मटेरियलच्या प्लेलिस्टमध्ये ठेवलेली. पुढे दिले 50 mm इंटू 20 mm इन क्रॉस सेक्शन. क्रॉस सेक्शन वरून आपल्याला हे समजते की हा रेक्टँग्युलर आहे. 50 इंटू 20, लेंथ दिली 900. इज सब्जेक्टेड टू ॲक्सेल पुल ऑफ 150 किलो न्यूटन. तर पी ची व्हॅल्यू दिली 150. किलो न्यूटनचं न्यूटन मध्ये कन्वर्ट करायला काय करायचंय, 10⁻³ न मल्टिप्लाय करायचंय. पी ची व्हॅल्यू दिली 150 इंटू 10⁻³. इथं बी ची व्हॅल्यू 50 दिलेली आणि जो डी आहे त्याची व्हॅल्यू दिली 20. पुढे म्हटलंय इफ मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, त्यालाच आपण म्हणतो यंग्स मॉड्युलस, आणि त्याचा सिम्बॉल आहे कॅपिटल ई. त्याची व्हॅल्यू दिली 2 इंटू 10⁵ मेगा पास्कल. मेगा पास्कलचं न्यूटन इंटू 10 न्यूटन पर मीटर mm² मध्ये कन्व्हर्जन ॲज इट इज येतं, जसं आहे तसं येतं. म्हणजेच हीच किंमत इथं येणार आहे. कॅल्क्युलेट स्ट्रेस म्हणजे आपल्याला सिग्मा काढायचा आहे, स्ट्रेन म्हणजे ई काढायचा आहे, इलॉंगेशन म्हणजे चेंज इन लेंथ डेल्टा एल काढायचा आहे. तर आपण इथं फॉर्म्युला यूज करणार ए इज इक्वल टू बी इंटू डी, ह्या दोघांचा गुणाकार 50 इंटू 20 म्हणजेच 1000 आपल्याला आन्सर मिळेल. ह्याच्यावरनं पुढे आपण फाइंड आउट करणार सिग्मा. त्याचा फॉर्म्युला आहे लोड अपॉन एरिया, पी अपॉन ए. पी आपल्याकडे आहे 150, इथे टाका. एरिया आपण आत्ताच बघितला 1000. कॅल्क्युलेटरवर टाका 150 इंटू 10⁻³ कॅल्क्युलेटरवर 10⁻³ कसं टाकायचं, तर EXP असं लिहिलेलं असतं, किंवा काही कॅल्क्युलेटरमध्ये गुणिले 10 असं लिहिलेलं असतं. दोन्हीपैकी एक तुम्ही काय करायचं, प्रेस करायचंय. तुमच्या कॅल्क्युलेटरमध्ये काय आहे बघा. EXP प्रेस केल्यानंतर वरच्या साईडला तुम्हाला हा असा ई सिम्बॉल आलेला दिसतो, आणि त्यानंतर हा जो 3 आहे तो इथं प्रेस करा, तर E3 असं दिसतं. भागिले 1000 करा, आन्सर मिळेल 150. पुढचा फॉर्म्युला आहे कॅपिटल ई इज इक्वल टू सिग्मा अपॉन ई. हा फॉर्म्युला काय यूज केला, आपल्याकडे सिग्मा आहे आणि कॅपिटल ई सुद्धा पण आहे, म्हणजे आपण इथं स्मॉल ई ची व्हॅल्यू काढू शकतो. मग स्मॉल ई ह्या साईडला घ्या, कॅपिटल ई ह्या साईडला घ्या. काय मिळेल, सिग्मा अपॉन कॅपिटल ई. सिग्मा इथं तुम्ही फाइंड आउट केलाय 150. कॅपिटल ई ची व्हॅल्यू आहे 2 इंटू 10⁵. कॅल्क्युलेटरमध्ये आन्सर मिळेल तुम्हाला 7.5 इंटू 10⁻⁴. कॅल्क्युलेटरमध्ये काय करायचंय, तर 150 भागिले 2 भागिले सेम EXP प्रेस करा आणि 5 प्रेस करा. त्यानंतर इक्वल टू प्रेस केल्यानंतर काय मिळेल, 7.5 इंटू 10⁻⁴ हे आन्सर मिळेल. आता ई ची व्हॅल्यू आपण इथं काढलेली. आता डेल्टा एल काढण्यासाठी पुन्हा एकदा ई चा फॉर्म्युला यूज करणार. ई इज इक्वल टू डेल्टा एल अपॉन एल. ई ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, डेल्टा एल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, आणि हा जो एल आहे तो इथं माहिती. त्यामुळे एल माहिती, ई माहिती, डेल्टा एल मिळून जाईल. ई ची किंमत टाका, एल ची व्हॅल्यू 900 टाका, इथं 900 दिली बघा. आता आपल्याला डेल्टा एल काढायचा आहे, तर काय करावं लागेल, 900 ह्या साईडला घेतल्यावर काय होतील, ह्याला गुणिले होतील, तर ते इथं लिहिलेले आहेत. कॅल्क्युलेटरवर हे टाईप करा, तुम्हाला आन्सर मिळेल 0.675 mm. 10⁻⁴ कसं टाईप करणार, तर 7.5 भागिले EXP 5 असं तुम्ही टाईप करणार, गुणिले 900. पुन्हा सांगतो, 7.5 भागिले 10⁻⁴, म्हणजे EXP टाईप करायचं, नंतर 4 प्रेस करायचं. भागिले का केलं, तर 10⁻⁴ काय होतात, खाली गेल्यानंतर छेदाला गेल्यावर, डिनॉमिनेटरला गेल्यावर 10⁻⁴ होतात, म्हणून भागिले EXP 4 म्हणजे 10⁻⁴ केलं. फॉर्म्युले तुम्हाला इथं दिलेले आहेत, तुम्ही एकदा बघून घ्या.